नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजचा व्हिडिओ आपला फार्मर आयडी कार्ड बद्दल आहे। तर फार्मर आयडी कार्ड आता अप्रूव्ह झालेला आहे। तर फार्मर आयडी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे, तर आता तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड काढू शकता व ते जे अप्रूव्ह झालेलं आहे ते डाउनलोड करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलच माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले ज्या कोणा शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड इथं बनवायचं राहिलेलं असेल तर लवकरात लवकर कार्ड बनवून घ्यायचं आहे। तर आता साइट सुरू झालेली आहे। तर तुम्ही आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला स्वतः कशा प्रकारे काढायचं याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले आता ज्या कोणा शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड बनवायचं राहिलेलं असेल तर त्यांनी सीएससी कडे जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवू शकता। तर आता सेल्फ पॉलिसी आता सध्या बंद आहे। तर तुम्ही एखाद्या सीएससी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं जे काही फार्मर आयडी कार्ड शेतकरी ओळखपत्र म्हणजे जे काही कार्ड आहे ते तुम्ही इथून बनवू शकता। जर तुम्ही हे कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला पीक विमा भरपाईची रक्कम जे काही शेतीविषयक जे काही सरकारी योजना आहेत ते कोणत्याच योजनेचा तुम्हाला लाभ इथं मिळणार नाही। फार्मर आयडी कार्डचे कोणकोणते फायदे आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्यानंतर फार्मर आयडी कार्ड हे कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर नवीन फार्मर आयडी कार्डचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे, जर तुमच्याकडे 2-3 शेती असतील तर ते ऍड कशा प्रकारे करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे। त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर आता आपण पाहणार आहे फार्मर आयडी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे। सर्वात पहिले जे आपण ऐकलं आपले आयडी जे इथं सुरू केलेली आहे तर इथं सर्वात पहिले आपले जे काही स्क्रीन रेकॉर्डिंग इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल। तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथून जे काही तुम्हाला इथं पहिले स्वतः जे काही फार्मर आणि एक ऑफिशियल एक ऑप्शन होतं तर इथून तुम्ही फार्मरवरती क्लिक करून स्वतः तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचं कार्ड बनवता येत होतं। तर आता हे जे साईट आहे आता सध्यापुरती बंद झालेली आहे, जशी काही सुरू होईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल। त्यानंतर आता तुम्ही ज्या सीएससी विथ लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून सीएससीच्या माध्यमातून जर तुमच्याकडे सीएससी आयडी असेल तर तुम्ही फार्मर आयडी कार्डसाठी अप्लाय करून तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड बनवू शकता। तर याला अप्रूव्ह होण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागतो जे की कार्ड बनण्यासाठी। जर त्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्ही ते करेक्शन जर तुम्हाला ते अप्रूव्ह जर झालं किंवा रिजेक्ट जर झालं तर तुम्हाला पुन्हा एडिटचं ऑप्शन येईल, ते एडिट करून तुम्ही पुन्हा रिअप्लाय करायचं आहे, तरच ते कार्ड तुमचं अप्रूव्ह होईल। तर इथं आपल्याला आता एक चेक जे स्टेटसचं एक ऑप्शन दिसेल जे की डॅशबोर्डच्या इथं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता जर तुमच्याकडे एनरोलमेंट जर आयडी असेल जे की तुम्ही कार्ड बनवलेला आहे त्याचा SMS द्वारे सुद्धा आलेला असेल ते आयडी टाकून चेक करू शकता, किंवा आधार नंबर। तर आधार नंबर आपण इथं सिलेक्ट करूया। त्यानंतर इथं ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथं आपण जे इथं आधार नंबर टाकून घेऊया ज्या कोणाचं करत आहात तुम्ही चेक, ज्यांचा फॉर्म आपण भरलेला आहे ऑलरेडी, तर आपण टाकून घेऊया आधार नंबर। तर इथं आधार नंबर आपण एंटर केलेला आहे। चेकवरती मी जसं क्लिक करत आहे तर स्क्रीनवरती आपण थोडी इन्फॉर्मेशन प्रायव्हसीसाठी ब्लर केलेली आहे। तर इथं अप्रूव्हल दाखवत आहे आपल्याला जे की आपलं कार्ड आहे तिथं झालेलं आहे। तर आता आपल्याला आपली सीएससी आयडी टाकून ते कार्ड तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर जे आपलं जे काही स्टेटस आहे आपण जे काही कार्ड बनवलं होतं आपलं जे काही स्टेटस इथं अप्रूव्हल दाखवत आहे, जे की स्क्रीनवरती आपण कोणत्या तारखेला जे काही अप्लाय केला होता त्यानंतर आपलं कोणत्या तारखेला इथं अप्रूव्ह झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवेल। जे की अप्रूव्हलची डेट म्हणजे आजचीच आहे, म्हणजे आपण कार्ड आपण 23 तारखेला बनवलं होतं, 26 तारखेला आपल्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं कार्ड अप्रूव्ह झालं की नाही ते चेक करून घ्या। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या कार्ड चेक करू शकता। तर नवीन जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर ते कशा प्रकारे कार्ड बनवायचं आहे, कार्ड काढताना कोणत्या चुका करायच्या नाही, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे। तर लगेच पहा व या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।